नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे फॅनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत उपवासाला अगदी परफेक्ट आणि भन्नाट चवदार अशी रताळ्याची कचोरी. बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ आणि गोडसर चव. एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल. तर चला मग बघूया त्यासाठी काय साहित्य लागते. 250 ग्राम रताळे उकडलेले, 2 छोटे बटाटे, 1 कप किसलेले ओले खोबरे, 3 ते 4 बारीक चिरलेल्या मिरच्या, अर्धा कप शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे साखर, 2 मोठे चमचे काजू, 1 छोटा चमचा लिंबाचा रस, 1 छोटा चमचा जिरे, 2 मोठे चमचे चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी वरईचे पीठ, 50 ग्रॅम बेदाणे, 1 मोठा चमचा तेल. सर्वात प्रथम आपण कचोरी मधील सारण करूया. यासाठी 1 छोटा उकडलेला बटाटा घेऊया, त्याची साल काढूया आणि तो किसणीवरती किसून घेऊया. आता यामध्ये 1 कप किसलेले ओले खोबरे आणि 50 ग्रॅम बेदाणे घालूया. हे बेदाणे मी पाण्यातून स्वच्छ धुवून घेतले आहेत, त्यामुळे ते ओलसर दिसत आहेत. आता यामध्ये अर्धा कप शेंगदाण्याचा कूट, 2 मोठे चमचे काजू, 2 मोठे चमचे साखर, 1 छोटा चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे चिरलेली कोथिंबीर घालूया. आता आपण फोडणी करायची आहे. त्यासाठी 1 मोठा चमचा तेल गरम करूया. त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे तडतडले की 3 ते 4 चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून ही फोडणी या सारणामध्ये घालूया. जर तुम्हाला मिरचीची पेस्ट करून टाकायची असेल तरीही चालेल. आता हे मिश्रण एकजीव करून घेऊया. जे पदार्थ तुमच्या इथे उपवासासाठी चालतात ते तुम्ही या सारणामध्ये घालू शकता. आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घेऊया, जेणेकरून कचोरीची पारी तयार करत असताना त्यामध्ये घालता येतील. माझे हे सर्व गोळे करून झाले आहे. आपण आता कचोरीचे कव्हर कसे करायचे ते बघूया. सर्वप्रथम आपण रताळे आणि बटाटे यांची साल काढून ती किसून घेऊया. आता रताळे आणि बटाटा किसून झाला आहे. आपण हे मिश्रण थोडे मळून घेऊया. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि चांगले मळून घेऊया. आता यामध्ये थोडे थोडे वरईचे पीठ घालून चांगले मळून घेऊया, जोपर्यंत एक गोळा तयार होत नाही. वरईच्या पिठाऐवजी तुम्ही साबुदाण्याचे पीठ किंवा शिंगाड्याचे पीठही वापरू शकता. यामध्ये जास्त पीठ घालून मळू नका, नाहीतर आवरण कडक होईल. आता हे पीठ चांगले मळून झाले आहे. आपण कचोरीचे बाहेरचे आवरण तयार करूया. त्यासाठी दोन्ही हाताला पाणी लावूया आणि एक छोटा गोळा घेऊया. या गोळ्याला पाणी लावून वाटीसारखा आकार करूया. हे रताळ्याचे मिश्रण चिकट नसते, त्यामुळे पारी करताना हाताला पाणी लावूनच त्याची चांगली पारी करूया. ही पारी थोडी पातळ करायची आहे, जेणेकरून तळल्यानंतर ती कुरकुरीत होईल. आता यामध्ये सारणाचा एक गोळा ठेवूया आणि पारी व्यवस्थित बंद करूया. आता जिथे जिथे कडा दिसत आहे तिथे पाणी लावून हे आवरण चांगले बंद करूया. अशा प्रकारे हे गोळे तयार करायचे आहेत. तेलात तळण्याआधी आपण हे गोळे वरईच्या पिठांमधून घोळवून घेऊया. आता यामधून एक्स्ट्राचे पीठ काढून टाकायचे आहे. आता हे गोळे मध्यम आचेवर सर्व बाजूंनी खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. ही कचोरी तुम्ही गोड दही आणि उपवासाची चटणी यासोबत खाऊ शकता. ह्या एवढ्या प्रमाणात 7 ते 8 कचोऱ्या तयार होतात.
अशा प्रकारे आपण सर्व कचोरी तळून घेऊया। मस्त गरमागरम आणि कुरकुरीत रताळ्याच्या कचोरी तयार आहेत। बाहेरून खमंग, आतून गोडसर चव आणि उपवासालाही एकदम परफेक्ट। उपवास असो की अचानक गोडसर तिखट खायची हौस, ही कचोरी तुमच्या स्वयंपाकघरातला स्टार बनवणार हे नक्की। जर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या कुटुंबासोबत आणि फ्रेंड सोबत शेअर करा। आणि चविष्ट रेसिपींसाठी मेजवानी हवी असेल तर सबस्क्राईब करणं विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।